students, this is the fourth part of our second semester's fourth prose, and that is the prospects of democracy in India, which is written by Dr. Babasaheb Ambedkar. तर विद्यार्थी मित्रांनो, हे मराठी भाषांतर आहे. पेज नंबर 66 वरती या प्रोजची जी पहिली ओळ आहे त्याला आपण सुरुवात करणार आहोत. नाउ लिसन केअरफुली. द सब्जेक्ट असाइन टू मी इज. असाइन करणे म्हणजे काय? असाइन करणे म्हणजे देणे, पण काय देणे? एखाद्या कामाचा वाटा किंवा हिस्सा किंवा एखादा कामाचा भाग देणे. व्हॉट आर द प्रॉस्पेक्ट्स ऑफ डेमोक्रेसी इन इंडिया? प्रॉस्पेक्टचा अर्थ मी मागील भागात सांगितला. प्रॉस्पेक्ट म्हणजे आशा, अपेक्षा किंवा संभावना. तर डेमोक्रेसीच्या भारतामध्ये काय आशा आहेत, अपेक्षा आहेत किंवा संभावना आहेत, हा विषय मला देण्यात आलेला होता. मोस्ट इंडियन स्पीक विथ ग्रेट प्राइड. तर अनेक भारतीय, जास्तीत जास्त भारतीय गर्वाने बोलत असतात. ॲज दो देअर कंट्री इज ऑलरेडी अ डेमोक्रेसी. की त्यांचा जो देश आहे हा ऑलरेडी अगोदरच डेमोक्रेसी, लोकशाही आहे. द फॉरेनर्स ऑल्सो. आणि जे विदेशी लोक आहेत ते सुद्धा when they sit at a dinner table to do diplomatic honor. Diplomatic honor म्हणजे काय? परराष्ट्र संबंधी आदर. आणि फॉरेनर लोक सुद्धा काय करतात, ज्यावेळेस परराष्ट्र संबंधी मीटिंग सुरू असते त्या आदराखातर ते सुद्धा त्या ठिकाणी डिनर टेबलवरती बसून सांगत असतात की भारत हा ऑलरेडी डेमोक्रेसी कंट्री आहे. स्पीक ऑफ द ग्रेट इंडियन प्राईम मिनिस्टर अँड ग्रेट इंडियन डेमोक्रेसी. आणि तिथं बसून ते विदेशी लोक महान भारताच्या पंतप्रधान बद्दल आणि महान भारताच्या डेमोक्रेसी बद्दल बोलत असतात. फ्रॉम धिस, इथूनच, it is held without waiting to argue that where there is a republic. आता रिपब्लिक म्हणजेच प्रजातंत्र. तर इथूनच त्या ठिकाणी कोणतीही वाट न बघता की भारतामध्ये रिपब्लिकपणा आहे का, प्रजातंत्र आहे का, देअर मस्ट बी डेमोक्रेसी. आणि जर प्रजातंत्र असेल तर भारतामध्ये डेमोक्रेसी, लोकशाही आहे. It is also supposed that where there is parliament which is elected by the people on adult suffrage. Adult suffrage म्हणजे काय? प्रौढ मताधिकार. इट इज ऑल्सो सपोज. आणि हे सुद्धा विचारात घेतले जाते किंवा याचा सुद्धा विचार केला जातो दॅट वेअर देअर इज पार्लमेंट. जिथं जिथं पार्लमेंट आहे, संसद आहे, विच इज इलेक्टेड बाय पीपल. जी लोकांद्वारे त्या ठिकाणी निवडून दिलेल्या खासदारांना पाठवल्या जात असते. ऑन ॲडल्ट सफरेज. जे प्रौढ मताधिकार असलेले लोक आहेत ते मत देऊन त्या ठिकाणी त्यांच्या लीडरला निवडून पार्लमेंटमध्ये पाठवत असतात. द लॉ आर मेड बाय द पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह. तर लोकांचे जे प्रतिनिधी आहेत, रिप्रेझेंटेटिव्ह आहेत, त्यांच्याद्वारे पार्लमेंटमध्ये कायदे बनवले जातात. रिप्रेझेंटेटिव्ह इन पार्लमेंट इलेक्टेड आफ्टर एव्हरी फ्यू इयर्स. ज्यांची प्रत्येक काही वर्षांनी निवड केली जाते. देअर इज डेमोक्रेसी. तर अशा ठिकाणी डेमोक्रेसी आहे, लोकशाही आहे, असा काही लोकांचा विचार आहे. इन अदर वर्ड, दुसऱ्या शब्दांमध्ये, डेमोक्रेसी इज अंडरस्टूड टू बी अ पॉलिटिकल इन्स्ट्रुमेंट. तर डेमोक्रेसीला काय म्हटलं जाते? पॉलिटिकल इन्स्ट्रुमेंट, राजकीय साधन आहे ते. अँड वेअर दिस पॉलिटिकल इन्स्ट्रुमेंट एक्झिस्ट. आणि ज्या ठिकाणी हे राजकीय साधन एक्झिस्ट आहे, अस्तित्वात आहे, देअर इज डेमोक्रेसी. त्या ठिकाणी लोकशाही असं काही लोकांना वाटते. नेक्स्ट पॅराग्राफ. इज देअर डेमोक्रेसी इन इंडिया ऑर इज देअर नो डेमोक्रेसी इन इंडिया? तर इथं बाबासाहेब प्रश्न विचारतात की भारतामध्ये लोकशाही आहे का किंवा भारतामध्ये लोकशाही नाही का? व्हॉट इज द ट्रुथ? सत्य काय आहे? नो पॉझिटिव्ह आन्सर कॅन बी गिवन अनलेस द कन्फ्युजन कॉज बाय इक्वेटिंग. इक्वेट करणे म्हणजे काय?
No positive answer can be given unless the confusion caused by equating democracy with republic and by equating democracy with parliament government is removed. तर जोपर्यंत रिपब्लिक सोबत डेमोक्रेसी रिपब्लिक सोबत जोडल्या जात आहे किंवा त्याचा सारखेपणा दाखवला जात आहे किंवा पार्लमेंट गव्हर्नमेंट म्हणजे डेमोक्रेसी आहे ते एकमेकांशी सारखे जसं दाखवलं जात आहे हे जोपर्यंत निघून जात नाही तोपर्यंत पॉझिटिव्ह सकारात्मक उत्तर आपल्याला मिळणार नाही आणि आपलं कन्फ्युजन डेमोक्रेसीबद्दल दूर होणार नाही. नेमकं डेमोक्रेसी म्हणजे काय? डेमोक्रेसी इज क्वाइट डिफरंट फ्रॉम रिपब्लिक ॲज वेल एज पार्लमेंटरी गव्हर्नमेंट. तर डेमोक्रेसी लोकशाही हे रिपब्लिक प्रजातंत्र आणि पार्लमेंटरी गव्हर्नमेंट म्हणजे संसदीय जे सरकार आहे याच्यापासून पूर्णपणे वेगळं आहे. द रूट ऑफ डेमोक्रेसी लाय इनटू द फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. तर डेमोक्रेसीचं जे रूट आहे जे मूळ आहे ते फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजे गव्हर्नमेंट जे आहे त्या गव्हर्नमेंटच्या फॉर्ममध्ये त्याच्या प्रकारामध्ये दडलेलं आहे. पार्लमेंटरी ऑर अदरवाइज किंवा पार्लमेंट जे संसद आहे त्याच्यामध्ये त्याचं मूळ आहे किंवा बाकीच्या काही गोष्टींमध्ये. अ डेमोक्रेसी इज मोर दॅन अ फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट. तर डेमोक्रेसी ही सरकारची जी एक फॉर्म आहे प्रकार आहे त्याच्यापेक्षाही खूप वेगळा आहे. इट इज प्रायमरीली अ मोड ऑफ असोसिएटेड लिव्हिंग. असोसिएटेड लिव्हिंग म्हणजे काय? एकत्रित राहणे. तर प्रायमरीली म्हणजे सुरुवातीला डेमोक्रेसी म्हणजेच काय तर सर्व लोक एकत्रित राहणं ही त्याची सुरुवात आहे डेमोक्रेसीची. द रूट ऑफ डेमोक्रेसी आर टू बी सर्च इन द सोशियल रिलेशनशिप. तर सामाजिक संबंध त्या देशामध्ये लोकांचे कसे आहेत त्याच्यामध्ये आपण डेमोक्रेसीचं मूळ शोधू शकतो. इन टर्म्स ऑफ असोसिएटेड लाईफ बिटवीन द पीपल हू फॉर्म अ सोसायटी. आणि अशा पद्धतीने एकत्रित राहून एकत्र जीवन जगून त्या ठिकाणी जो समाज निर्माण केला जातो त्याच्यामधूनच तुम्हाला डेमोक्रेसीचं लोकशाहीचं मूळ मिळू शकते. व्हॉट डज द वर्ड सोसायटी कनोट? कनोटचा अर्थ काय होतो? कनोट म्हणजे चा अर्थ सूचित करणे किंवा दर्शविणे. तर सोसायटी या शब्दामधून तुम्हाला कोणता अर्थ सूचित करता येतो किंवा मिळतो? टू पुट इट ब्रीफली व्हेन वी स्पीक ऑफ सोसायटी. तर ज्या वेळेला आपण सोसायटी समाजाबद्दल बोलतो तर त्यावेळेस संक्षिप्तपणे आपण हा शब्द वापरत असतो. वी कन्सीव्ह करणे म्हणजे काय करणे? विचार किंवा कल्पना करणे. We conceive of it as one by its very nature. Very म्हणजे काय? खूप, अतिशय. तर we conceive of it as one by its very nature. तर डेमोक्रेसीचे वेगवेगळे नेचर आहेत, प्रकार आहेत, स्वभाव आहेत. त्याच्यापैकी एका प्रकाराबद्दल आपण सोसायटी म्हणून बोलत असतो, तसा आपण कल्पना विचार करत असतो. द क्वालिटीज दॅट अकंपनी दिस युनिटी आर प्राइसवर्थी. प्राइसवर्थी म्हणजे काय? प्रशंसनीय. The quality which accompany this unity are praiseworthy. तर जी क्वालिटी जो गुण याच्यासोबत आलेला असतो तो अत्यंत प्रशंसनीय असतो. A society needs a community of purpose and desire for welfare. Welfare म्हणजे काय? कल्याण किंवा उन्नती. वेलफेअर, लॉयल्टी, निष्ठा किंवा विश्वासूपणा
or public aims and mutuality एकमेकांशी किंवा परस्परांशी of sympathy and cooperation. तर a society needs community of purpose. तर या समाजामध्ये आपल्याला पर्पज म्हणजे हेतू, याची कम्युनिटी, याची जमात, याची जात असणं आवश्यक आहे अँड डिझायर फॉर वेलफेअर आणि त्याचबरोबर लोकांचं कल्याण, लोकांचा विश्वास याची डिझायर इच्छा असणं आवश्यक आहे टू पब्लिक एंड अँड म्युच्युअलिटी ऑफ सिम्पॅथी अँड कोऑपरेशन आणि त्याचबरोबर एकमेकांमध्ये लोकांमध्ये त्या ठिकाणी सिम्पॅथी, सहानुभूती आणि एकमेकांबरोबर काम करण्याची इच्छा असणं आवश्यक आहे. So students, in this way this part ends here. We are going to stop here. Have a good day to all of you. Thank you very much.